प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही सगळेच आमच्यासाठी आदरणीय आहात, म्हणूनच आपला सोहळा आपली जबाबदारी. प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे. सीमारेषेवरती उभे राहताना सुद्धा आपण ठराविक अंतर ठेवा अशी आम्ही आपणास विनंती करत आहोत. समालोचन कक्षामध्ये जे पाहुणे आहेत, स्टेजच्या अवतीभोवती जे क्रीडा रसिक आहेत, त्या सगळ्यांना विनंती असेल, कृपया आपण मास्कचा वापर करा. आपला सोहळा आपली जबाबदारी. प्रत्येक संघाला विनंती असेल, आपला संघ ज्यावेळेस मैदानामध्ये येईल तेव्हा एका रांगेत शिस्तीत येणं गरजेचं आहे. सामना संपल्यानंतर सुद्धा आपण दोन्ही संघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करूनच, म्हणजे शेक हँड करूनच सामना संपवायचा आहे. वेळ आहे ती पाहुण्यांच्या सत्काराची. पुन्हा एकदा सांगतो, काही आपण नियम या ठिकाणी ठेवलेले आहेत. दोन्ही जो संघ क्षेत्ररक्षणासाठी येईल त्यांनी रांगेमध्ये यायचं आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे या सोहळ्याचा. सगळ्यात पहिला संघ या ठिकाणी येतोय. युनिक स्मॅशर कर्णधार कपिल खाडे सोबत. लक्षात असू द्या, संघ येताना आणि पेव्हिलियन मध्ये जाताना याच रांगेत, या शिस्तीमध्ये जायचं आहे. संपूर्ण सोहळा लाईव्ह आहे. आपण किती आगळे वेगळे आहोत हे प्रत्येकाला आपल्याला ठासून दाखवायचं आहे. सामना संपल्यानंतर सुद्धा प्रत्येक संघ एका रांगेत उभं राहून एकमेकांशी शेक हँड म्हणजे हस्तांदोलन करूनच रुजू होईल. आणि घाटल्याचं मैदान असो, घाटला गावदेवी क्रीडांगण असो, एक नाव जे नेहमीच आदरणीय आहे, सन्माननीय विनायक दादा पाटील यांना विनंती राहिली, त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या दरम्यान आदरणीय जगदीशजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिवसेना या संघातील अनेक दिग्गज खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय निलेशजी गवळी यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. वेळ आहे ती पाहुण्यांच्या स्वागताची आणि सत्काराची. जसं मी मगाशी म्हटलं, तर विभाग क्रमांक 9 जर संघ असेल तर आमच्या संघाचे खरेखुरे कर्णधार, ज्यांनी केवळ खेळाडू नव्हे तर विविध विभागातील विविध नेत्यांना, तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून दिग्गज नेत्यांना एकत्र ठेवणारे आमचे खरे कर्णधार विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. स्टार क्रीडा मंडळाचे विनय शेट्टे यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांनी आजच्या या सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या आशीर्वाद, आपल्या पाठिंबासह ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आदरणीय ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. विनयजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते स्टार क्रीडा मंडळ BMW यांच्या सौजन्याने. यानंतर नेहमीच आपल्याला परिचित असणारे आदरणीय अविनाशजी राणे साहेब यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. आदरणीय अविनाशजी राणे साहेब
यांचं सहर्ष स्वागत आणि सत्कार स्टार क्रीडा मंडळ आणि BMW स्पोर्टच्या संयुक्त विद्यमानाने आदरणीय संजयजी नटे साहेब यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। आदरणीय संजयजी नटे यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। यापुढील सत्कार आशय करेल यानंतर उमेशजी करकेरा यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। शाखा क्रमांक 153 चे कर्णधार म्हणजे शाखा प्रमुख उमेशजी करकेरा यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। यानंतर आदरणीय सुलभाताई पत्याने यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। प्रशांतजी यांच्या शुभ हस्ते BMW चे सर्वेसर्वा सुलभाताई पत्याने यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत। यानंतर गीताताई पालव आणि सर्व महिला उपशाखा प्रमुखांचा आम्ही या ठिकाणी एकत्र सत्कार करीत आहोत। जसा एक संघ असतो तसं संघाप्रमाणे नेहमी एकत्र असणाऱ्या आमच्या या आदरणीय माता भगिनी पुष्पगुच्छाप्रमाणेच नेहमी एकत्र असतात, त्या सगळ्यांचा आम्ही एकत्र या ठिकाणी सत्कार करीत आहोत। जसा क्रिकेटचा संघ असतो, जसा तो फुलांचा गुच्छ आहे, तसेच नेहमी एकत्र असणारे सर्व आदरणीय माता भगिनींचं आम्ही या ठिकाणी सत्कार करतोय। गीताताई पालव यांचा सत्कार आम्ही सगळ्यांच्या वतीने करतोय। हा सत्कार आपल्या सर्वांचा आहे, तो फक्त स्वीकारतील गीताताई पालव। मी सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करेल की आसनस्थ व्हा आणि या सोहळ्याचा जरूर आनंद घ्या। आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा आपण याच उत्साहात याल याची अपेक्षा नव्हे तर खात्री बाळगतो। आणि क्रिकेटच्या या महासंग्रामाला आपण या ठिकाणी आरंभ करत आहोत। दिग्गज समालोचक राहुल सर आणि घाटला क्रिकेटचे संगणक संतोष सर यांच्या शब्दांमध्ये हा आपण क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पाहणार आहोत। पंचांना विनंती असेल की सामन्याला आपण आरंभ करायचा आहे। खेळाचे नियम काय आहेत, खेळ कसा खेळायचा याबद्दल माहिती घेऊया दिग्गज समालोचक राहुल सर यांच्याकडून। सर तुम्ही हा घ्या। हॅलो, कट्टा वॉरियर्स आपला राखीव खेळाडू पाठवा। प्रत्येक संघाला वारंवार या ठिकाणी कॉल देण्यात येणार नाही याची नोंद घ्या। आणि पुन्हा एकदा आदरणीय मंगेशजी सातंगकर साहेब आम्ही आपले विशेष आभार व्यक्त करत आहोत। आपल्या शुभेच्छा, आपला पाठिंबा सदैव आमच्या पाठीशी राहील ही खात्री आणि अंतिम सोहळ्याला सुद्धा आपण याल याची अपेक्षा नव्हे तर खात्री बाळगतो। आपल्या पाहुणचारामध्ये चुकून आमच्या हातून काही चूक झाली असेल तर आम्ही आपली क्षमा व्यक्त करतो। प्रेक्षकांना विनंती आहे, पाहुण्यांना विनंती आहे, आपण जेथे आहात तेथे कृपया मास्क घालून सुरक्षित अंतर ठेवून उभं राहायचं आहे। लक्षात असू द्या, आपला सोहळा आपली जबाबदारी।
दोन्ही संघाच्या मालकांना विनंती आहे, आपला एक एक प्रतिनिधी कृपया समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. हा नियम शेवटपर्यंत लागू राहील, पुन्हा पुन्हा पुकारलं जाणार नाही. नकोय म्हणतोय ना आपण इथे. नको नको बाबू, इथे आपण सगळ्यांना ओळखतो. सगळ्यांना आपण जीसीए नाही, आपण सांगू ना, आहे ना आपली पोरं. काय गरज नाही बाबू, काय गरज नाही, आपली पोरं आहेत नाही. हॅलो. कट्टा वॉरियर्स विरुद्ध युनिक स्मॅशर्स आजच्या या स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग. प्रमुख आयोजक स्टार क्रीडा मंडळ, सह आयोजक BNW वाईट्स. विशेष सहकार्य सन्मान्य अनिल रामचंद्र पाटणकर साहेब, माजी बेस समिती अध्यक्ष, नगरसेवक आणि ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने आहे, शाखा अधिकारी विनयजी शेट्टे. त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धा GTCच्या माध्यमातून लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. जर उपस्थित प्रेक्षक आहेत त्यांना देखील विनंती करेन की आपण आपला मास्क वापरायचा आहे. पहिला सामना सुरू होईल, यासाठी ऑफिशियल्स अशोक अस्वलकर सर, नितीन केकाण, शक्ती मायावान आणि हिमांशू अस्वलकर हे 4 ऑफिशियल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्कोरर म्हणून ज्यांचं योगदान आहे ते म्हणजे अक्षय माने. सन्माननीय विभाग प्रमुख मंगेशजी सातवकर साहेब, त्याचप्रमाणे अनिल पाटणकर साहेब, या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या मॅचला सुरुवात होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. गिव्ह देम अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. या दरम्यान स्टार क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ, ज्यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमी लाभलेला असतो, असे प्रभाकर काका आणि रमेश काका यांचं आम्ही या ठिकाणी सत्कार करीत आहोत. खरं म्हणजे हा सत्कार म्हणता येणार नाही, कारण हे दिग्गज व्यक्ती आमच्या पाठीशी असतात, म्हणून हे सोहळे आम्ही या ठिकाणी आयोजित करत असतो. स्टारचे खरे स्टार प्रभाकर काका आणि रमेश काका यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करीत आहोत. आदरणीय नगरसेवक बेस समिती अध्यक्ष श्री अनिल पाटणकर साहेब यांना विनंती असेल की त्यांनी या दोघांचा या ठिकाणी सत्कार करायचा. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही हा सत्कार म्हणता येणार नाही, हे आभार आहेत की ते दोन दिग्गज आमच्या पाठीशी नेहमी उभे असतात त्याबद्दल. धन्यवाद. सलामीची जोडी कट्टा वॉरियर्स या संघासाठी युनिक स्मॅशर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिले षटक टाकण्यासाठी गणेश. सर आमची पण एखादी काहीतरी इंटरव्ह्यू येईल बघा, असं काहीतरी करू की आमची देखील. बघा 42 वय झाले, आमची एक पण इंटरव्ह्यू नाही झाली. विनय शेट्टे पहिलीच स्पर्धा, मोठी इंटरव्ह्यू. क्या बात आहे. मात्र चर्चा तर होणारच. जर एखादं चांगलं काम केलं तर चर्चा होणार, त्याच्याबद्दल इंटरव्ह्यूज देखील होणार. अतिशय जबरदस्त सुरुवात युवा सेनेचे विनयजी शेट्टे यांची. पहिल्याच इनिंग्समध्ये हाफ सेंचुरी सूर्यकुमार यादवची, आणि सूर्यकुमार यादव आणि विनय शेट्टे यांचे कोच पण सेम आहेत, अशोक इसवलकर. 5 षटकं आणि 30 धावा. सॉरी, थोडंसं स्पर्धेचा पहिला सामना असल्यामुळे आयोजकांचे जे पाहुणे मंडळी आहेत, जे दाते आहेत, ज्यांच्यामुळे विटामिन M मिळतं, विटामिन मनी, कारण पैशाशिवाय बऱ्याचशा गोष्टी अशक्यच असतात. मात्र पैशापेक्षा ज्यांनी आपला वेळ दिला, या स्पर्धेला सहकार्य दिलं, कारण पैशापेक्षा वेळ महत्त्वाचा, आयुष्याचा भाग असतो, तो आपण देतो एखाद्याला. तर 30 धावा झाल्यात. थोडंसं बॅकफुटला असेल फलंदाजी करणारा संघ. स्पर्धेला मात्र ज्या पद्धतीने शुक्रवारच्या दिवशी सगळ्यांनी गर्दी केली, अजूनही
जसा लीगची मजा अजून आलेली दिसत नाहीये, चौकार षटकार तसे पाहायला मिळत नाहीये, मात्र ती चित्र आता बदलेल, कारण आता सामन्यामध्ये एंट्री झाली आहे ती छोटा चव्हाणची. एक चित्रपटाला लहानपणी आम्ही बघायचो, छोटा चेतन. हा छोटा चव्हाण बघा आता. हा छोटा चव्हाण निखिल चव्हाणपेक्षाही जबरदस्त फलंदाज आहे. अगदी त्यांनी चुणूक दाखवली आहे. त्याचा स्वतःचा एक अंडर-21चा संघाचा तो कर्णधार आहे. त्यातले 3 अंडर-21चे संघ आहेत आणि त्याचा कर्णधार एका संघाचा हा लक्ष्मीकांत आहे. तरुण खेळाडू आहे, 17-18 वर्षाचा जरी असला तरी जबरदस्त फलंदाजी करतो. सुरेख गोलंदाजी, मात्र तसाच एक जबरदस्त गोलंदाज की जो सातत्याने चांगली गोलंदाजी करत आलाय. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक घाटला चषक स्पर्धेत ज्याला सलग 2दा मिळाले. याच खेळाडू करता कपिल खाडेने बिडिंग करता सगळ्यात पुढच्या ठिकाणी याचं नाव होतं की हायेस्ट इन द प्रायोरिटी त्याला म्हणतात. ऑफस्टमच्या खूपच बाहेर वाईट घोषित केलंय. यातले एक पंच शक्ती बेलसर BRC मध्ये ट्रॉम्बेमध्ये अक्षरशः मैदानं गाजवायचे, ते या स्पर्धेसाठी पंच म्हणून त्यांची देखील उपस्थिती आहे. अशोक इसवलकर सर, त्यांना कोणत्याच इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, ऑफस्टमच्या खूपच बाहेर, चांगला निर्णय. मात्र पंचांची हुज्जत घालणं हा एक चुकीचा भाग आहे. क्रिकेटमध्ये मायक्रोस्कोप जसे असतात, प्रत्येक जण तुमच्यावर लक्ष ठेवून असणार आहे. पंचांच्या निर्णयाच्या विरुद्ध हातवारे करणं वगैरे ह्या गोष्टी आपण टाळाव्यात. ओ सलामी दिली बघा, अगदी स्टारच्या हृदयात जाऊन तो चेंडू त्यांनी धडक दिली आणि थेट अगदी हृदयात. स्टार क्रीडा मंडळ जिथे लिहिलंय त्या क्रीडा जो तिथे तो शब्द आहे त्याच्यावर अगदी तो थेट षटकार मारलाय. अंडर-21च्या खेळाडूचा पहिला षटकार आहे. टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे मित्रांनो. तरुण सुपरस्टार म्हणून सांगितलं, निखिल चव्हाणला विसरून जाल 2 वर्षात, कारण छोटा चव्हाण आलाय. लक्ष्मीकांत चव्हाण जबरदस्त प्लेयर आहे. आत्ताच त्याचे फटके बघा. हा शॉट तितकासा त्यांनी टाइम नाही केला आणि ही विशेष पद्धत आहे सर त्याची. कारण जसं आपण कृष्णाला बघतो, आपण कृष्णाचा एक पाय जो स्क्वेअर लेग मिडविकेटच्या दिशेने तो अगदी हवेत असतो मारताना, हा फलंदाज देखील तसाच अगदी झोक्यातच मारतो आणि तशाच पद्धतीचा हा फटका देखील होता. ऑफस्टमच्या खूपच बाहेर आणि ह्या गोलंदाजाला चौकार षटकार मारणं तितकंसं सोपं नाही आहे सर. जो संकेत गोलंदाजी करतोय सातत्याने मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी अगदी बांधून ठेवण्याचं काम केलंय आणि नेमके 2 डावखुरे गोलंदाज की ज्या 2 डावखुऱ्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर धावा काढणं जवळजवळ अशक्य असतं, तो म्हणजे एक अनिल आणि दुसरा संकेत, त्यांच्या गोलंदाजीवर प्रहार होत आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे यष्टीच्या मागे असणाऱ्या गणेश गायकवाड यांच्याकडून. तर थोडासा प्रेशर येतोय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये 40 धावांपर्यंत मजल मारली आणि हा फलंदाज इतक्या उशिरा का आला? मनिंदर इतक्या उशिरा का आला फलंदाजीला? लक्ष्मीकांत इतका खाली का आला? हा मात्र मोठा प्रश्न आहे आणि ज्या गोलंदाजावरच अधिकची जबाबदारी होती, ज्या गोलंदाजावरच अधिकचा विश्वास होता, मात्र त्याच्याच गोलंदाजीवर प्रहार करून आपल्या संघाला एका जबरदस्त पोझिशनमध्ये घेऊन जात आहेत. सर फक्त आवाज चांगला आहे, मात्र एक असा फोटोग्राफर चिन्मय की त्यांनी पहिल्यांदा मी चांगला दिसतो असं मला वाटायला लागलं जेव्हा त्यांनी फोटोग्राफ्स काढले. तर चिन्मय, थँक्यू सो मच. चिन्मयची एक टीम आहे की ज्यात त्यांनी 7-8 चांगले तरुण फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत. अविनाश गोरवले आणि चिन्मय जसे म्हणतात ना जयवीर, ही 2 मोठी मंडळी आहेत. जरी वयाने 25च्या आत असली तरी त्यांच्या मागे जी फौज उभी केली आहे, त्यात हर्षल पवार देखील एक प्रोफेशनल फोटोग्राफर. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण असणार आहे आणि त्यांना मुभा असणार आहे ग्राउंडमध्ये जाऊन फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्याची. आणि विशेष म्हणजे ड्रोनची पहिल्यांदा आपल्या विभागात एकदा झाला असेल, पण ड्रोन उपलब्ध करून दिले आणि ड्रोननी व्हिडिओग्राफी होणार आहे. एक वेगळ्या लेवलचं एक आयोजन झालंय. ओ जरा टाळ्यांचा आवाज ऐकूच येत नाही या मित्रांनो. जोरदार जोरदार. निखिल पेक्षा जास्त प्रेम असेल तर लक्ष्मीकांतसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. अप्रतिम. घाटल्याचा प्रेक्षक वर्ग हेच आहे, कारण तुम्ही कितीही पैसे आणा, कितीही मोठं व्यक्तिमत्व आणा, कितीही मोठं राजकीय पद तुमच्याकडे असू दे, ज्याला या टाळ्या मिळतात ना तोच खरा श्रीमंत. आणि या टाळ्या कर्तृत्वानेच मिळतात. तुमच्याकडे फॉर्च्युनर आहे, मर्सिडीज आहे की कुठली मोठी गाडी आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तुमचं कर्तृत्व किती मोठं आहे. आणि कमी वयात अशी कामगिरी करणं हॅट्स ऑफ. एक 17-18 वर्षाचा खेळाडू तिथे बघा, अगदी अनुभव 1000 मॅचेसचा असेल घाटल्यात सगळ्यांचा मिळून पकडला तर, त्यांना डोकेदुखी देतो ह्या तरुण ज्यांनी अगदी 50 सामने देखील खेळला नसेल.
धावसंख्या झाली आहे ती आता 46. सागर मात्र निराश झालाय. 47 धावा. नाव छान ठेवलंय मम्मीनी सागर, मात्र त्याचा बटर करून टाकला मित्रांनी. नामकरण आई वडील करतात आणि नावं ठेवणारे आपले मित्र असतात. कुणाचा बटर करतात तर कुणाची खारी. ओ बॅट मात्र काय फ्लो होते बघा त्या फेर. करण माने आणखीन एक तरुण खेळाडू. चेंडू फेक अप्रतिम. फलंदाज बाद होते. 48 रन झालेत. 49 रन्स टू विन. बॉल बाकी आहे. सॉरी सर सॉरी. 1 टू गो. एक चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो सर. शुभम जी येडे साहेब यांचे इथे स्वागत होते. शुभम आणखीन एक तरुण युवा सेनेची पदाधिकारी. ही सगळीच मंडळी ही खरी तर ताकद आहे. शिवसेनेची ताकद म्हणा, युवा सेनेची ताकद म्हणा, ही मित्रमंडळी ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा बरीच जी अडचणीची कामं वाटतात, कठीण कामं वाटतात, अशक्य कामं वाटतात, ती अगदी सोपं होऊन जातात. शिवसेनेचे नाही आहेत, मात्र मनाने प्रत्येक जण तिथेच असतो. पक्षप्रवेश झाला सर तुमचा आज. तर स्ट्राईकवर असणारा लक्ष्मीकांत. शेवटचा चेंडू. आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचचा सुपरस्टार हा तरुण खेळाडू. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर वाईड घोषित करतायत एक तरुण पंच हिमांशू. आणि फावल्या वेळात बहुतेक शाहरुख खान सारखे पोसेस देखील देत असेल, कारण इतके वाईड साठी त्यांना दिवसभर हात करावे लागत असतील. अंपायर्सना ही पोस्ट देणं अगदी सोपं जात असेल. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पहिल्यांदा आज संकेतला मी प्रेशरमध्ये येताना पाहतोय. कपिल सारखा एक चांगला कर्णधार ज्याच्याकडे असेल की जो अगदी ओरडत नाही, डाफरत नाही गोलंदाजांवर, ती ताकद असते खरं तर प्रत्येकाची. गणेश आणि कपिल ज्या संघात आहेत त्यात पूर्ण स्वातंत्र्य मिळते गोलंदाजाला आणि फलंदाजाला. त्यांच्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला त्या गोष्टी दिसतील की ते कधीच प्रेशर टाकणार नाहीत गोलंदाजांवर. त्याला पूर्ण मुभा असते, मात्र ते जबाबदारीने स्वीकारणं त्या गोलंदाजाची जबाबदारी असते. अपील केली जाते. सर काय निर्णय? आउट. तर अखेर बहुतेक संकेतनी कर्णधाराला अगोदर सांगितलं असेल मला 2 ओव्हर्स टाकायचे आहेत. मग त्याचमुळे की काय त्यांनी 1 2 3 4 5 वाईड्स टाकले या इनिंग्समध्ये. जवळजवळ 6 वाईड्स म्हणजे 2 षटकं त्यांनी टाकून घेतलीत. एक असा गोलंदाज की सर तो चुकाच करत नाही, हेच प्रेशर म्हणतं. 7 वाईड्स प्रेशरमुळे त्याला पहिल्यांदा मी चुकताना बघतो. इतक्या 5-6 वर्ष क्रिकेट त्यांनी पाहिलं. धावसंख्या झाली आहे ती 50 रन झालेत सर. विशालजी मोगरे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. यानंतर होणारा सामना असणार आहे तो संडे सिक्सर्स जेडी फायटर्स. संडे सिक्सर्सचे ओनर सुशांत व जयेश पाटील, त्याचसोबत जेडी फायटर्सचे जिगर धावी यांना देखील मी आमंत्रित करीन. जर आपण आपल्या संघासोबत आपल्याला बसायचं तर बसू शकता, अन्यथा आपल्यास विनंती आहे आपण देखील स्टेजवर येऊन स्थानपन्न होऊ शकता, कारण ही ओनर मंडळी आहेत. शेठजी ज्यांना म्हणतो आपण
तशीच ही दोन मंडळी आहेत त्यांना देखील आम्ही इथे आमंत्रित करतो की आपण स्टेजवर येऊन आपण मॅच पाहू शकता. अन्यथा आपल्या डगआउट सोबत आपल्याला राहायचं असेल तरी देखील राहू शकता. तर हा स्क्वॉड बघा, अतिशय चांगला स्क्वॉड तयार झालाय. किरण कांबळे सारखा खेळाडू सर या संघात आहे. मनिंदर जो सडनीवरचा खेळाडू एक अमराठी खेळाडू असला तरी या मराठी प्रभागात मराठी माणसांची जिथे बहुतांश आहे त्या मराठी भागामध्ये देखील एक अमराठी तरुण त्याच्यावर निस्सीम प्रेम केलं जातं. हे या विभागाचं वैशिष्ट्य आहे. त्याचसोबत यातले बरेचसे खेळाडू मोठे स्टार्स नाही आहेत, पण प्रत्येक संघातला एक एक चांगला खेळाडू घेऊन त्यांनी एक चांगला संघ तयार केला. कपिल स्कोर बरोबर आहे, मात्र याच्यानंतर आपण प्रत्येक चेंडू मागे आपण धाव सांगत राहू. त्यामुळे थोडासा गोंधळ झाला असेल, जर अनाऊन्स करताना काहीतरी माझ्याकडून चूक झाली असेल. दोन्ही टीम्स ना संडे सिक्सर्स आणि JD फायटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11ची जी लिस्ट आहे ती घेऊन आपण लगेच यायचं. टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपलं टॉस केला जाईल. संडे सिक्सर्स आणि JD फायटर्स दोन्ही कर्णधारांना विनंती आहे लगेच टॉस बॉक्ससाठी यायचं आहे. एक लक्षात घ्या, एक किंवा दोनच कॉल दिले जातील. खरं तर ही जी तरुण मंडळी आहेत ना, व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर जयेश पाटील आणि सुशांत सावंत यांनी देखील यायचं आहे. त्याचसोबत जिगर धावी यांनी देखील यायचं. कर्णधारांनी तर लगेच यायचं अगदी. स्टार क्रीडा मंडळ आणि BNWच्या प्रत्येक आदरणीय सदस्याचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एवढा मोठा सोहळा भरवताना कोणत्याही नावाची कोणत्याही सत्काराची अपेक्षा न करता अनेक तास अनेक दिवस अनेक रात्र ते मेहनत घेत आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, क्रिकेटपटूंचं आम्ही अतिशय मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. उपस्थित जे प्रेक्षक आहेत ते सगळेच आमच्यासाठी आदरणीय आहेत. कृपया त्यांना विनंती आहे मास्क वापरूनच आपण या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. काही नियमावली या ठिकाणी आपल्याला काटेकोरपणे पाळायचे आहे. तुम्ही सगळेच आमच्यासाठी आदरणीय आहात, तरीसुद्धा प्रत्येकाने मास्क वापरूनच क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. सलामीचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. पुढील समालोचन करतील राहुल सर. सुस्वागतम. स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग 2021 पहिलं वर्ष पहिलं पर्व. एक नवीन संकल्पना, इनोव्हेटिव्ह संकल्पना घेऊन शाखा अधिकारी आपण पाहतोय विनय शेट्टेजी, ज्यांच्या माध्यमातून या लीगचं एक आगळं स्वरूप. धावांची गरज आहे 51 टू विन अगेन्स्ट जो संघ आहे, ज्या संघाने प्रथम फलंदाजी करताना कट्टा वॉरियर्स या संघामध्ये जर आपण विशेष प्रामुख्याने पाहिलं तर एक चांगली सुरुवात
प्रवीण जाधव, त्यानंतर मिस्टर चव्हाण ज्याने एक जबरदस्त बॅटिंग केली आणि अनिकेतने एक वेगळ्या प्रकारची सुरुवात केल्यानंतर लक्ष्मीकांत ज्याने जे 2 महत्त्वाचे निर्णायक षटकार खेचलेत. 51 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकांचा सामना आहे. जवळजवळ 8.50-75ची सरासरी, म्हणजे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जरी 2 चौकार जरी आले तरी मॅचचं कॅल्क्युलेशन एक तुम्हाला मिळू शकतं. 36 मध्ये 51 म्हणजे 15, म्हणजे 3 चौकार आणि एखादी तिहेरी धाव किंवा जर एक्स्ट्राच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता. बघूया काय कॅल्क्युलेशन होतं. येस, ऑल गेट सेट रेडी फॉर दी फर्स्ट ओव्हर टाकण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू कव्हरला, एक चांगला फॉलो थ्रू बॅटचा बॅलन्स अप्रतिम होता. ज्या ठिकाणी स्ट्राईकला आहे फलंदाज संतोष झगडे, नॉन स्ट्राईकला हर्षल शिगवण. एक अंडर 22 हर्षल, ज्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची क्षमता आहे, गुणवत्ता आहे, प्रतिभा आहे. जी प्रतिभा मगाशी नवीन बॉल द्या, पहिल्याच व्हेरी फर्स्ट बॉल बाहेर गेले, त्यामुळे नवीन बॉल पाठवा तिकडे. जे व्हॉलेंटियर्स यांना देखील विनंती करेन, लाईव्ह आपण GTC लाईव्ह पाहतोय. तेजस भोईर, वर्धन खिल्लारे, गणेश भगत, प्रवीण, ही सर्व टीम ऑफिशियल, अशोक अस्वलकर सर प्रमुख अंपायर आणि स्ट्रायकर एंडला आहेत नितीन केकान. दीज आर द 2 ऑफिशियल्स. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन. थांबा सर 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 थांबा थोडं. हर्षलने जर बॉलिंग टाकली असेल पॉवर प्लेमध्ये हर्षलने अंडर 22, तर तो ओपनिंगला येऊ शकत नाही. दुसरा अंडर 22चा खेळाडू बॅटिंगला येणार, ह्याची नोंद घ्या. बॅट्समन बॉलर यांची एक वेगळ्या बघा, हेच नियम आहेत जे प्रत्येकाने निश्चित त्याचं अनुकरण करायचं आहे, जे आवश्यक आहे. फक्त संघनायक आणि संघ मालक यांना विनंती राहील, आपले 22चे कोणता गोलंदाज जो पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय, तो गोलंदाज जो अष्टपैलू खेळाडू असेल तर तो बॅटिंगला येऊ शकत नाही, याची नोंद घ्या. दुसरा अंडर 22चा खेळाडू ज्याला तुम्ही बॅटिंगसाठी ओपनिंगला आणू शकता. संडे 6 JD फायटर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉससाठी या, कारण पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आणि जर तुम्हाला कॉम्बिनेशन बदलायचं तर ते देखील बदलू शकता, कारण संतोषला पण तुम्ही बदलून एखादा दुसरा आक्रमक फलंदाज तुम्ही पाठवू शकता. तुम्ही 2 नवीन पाठवा जर तुम्हाला ते आता कल्पना आली नसेल, कारण हर्षल शिगवन हार्ड हिटिंग तुम्हाला ओपनिंगला हवा होता, तर तुम्ही दोन्ही पण बदलू शकता. पाहिजे असेल तर संतोषला 1 डाऊन देखील पाठवू शकता, तुमच्यावर आहे, कारण जर नियमात तुम्हाला गोंधळ झाला असेल तर. बघा, ओपनिंगला ते येऊ शकत नाही, त्यानंतर कोणत्याही तो ऑर्डरमध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये येऊ शकतो. नवीन फलंदाज येतोय सागर, ज्याला प्रेमाने बटर या नावाने तो प्रसिद्ध आहे. मगाशी मी सरांना म्हटलं, चायबरोबर कधी कधी आवडते खारी, मात्र सर्वांची मन जिंकून जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण घेणारा हा खेळाडू, कधी चायबरोबर आवडते खारी, मात्र हा बटर निश्चित आपल्या सर्वांची मन जिंकतोय. तर अजून एका युवा खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होत्या. बटर सागर नॉन स्ट्रायकर एंडला आहे. स्ट्राईकला अनुभवी, जसं म्हणतात एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा एक महान शिक्षक आहे. 51 धावांची गरज. JD फायटर्स संडे 6 त्वरित समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूस उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रितेश ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 2. आणि निश्चितच संतोष सर म्हणतात की प्रितेश आहेत जे युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळते. टॉससाठी या संडे 6 JD फायटर्स. एक वेगळी ॲक्शन आपण बघतोय. चेंडू कव्हरला खेळतोय, एक धावसंख्या 3. आपण क्रिस हॅरिसला या पद्धतीने पाहायचो गोलंदाजी करताना. 96चा वर्ल्ड कप ज्याने अक्षरशः गाजवला होता. ली जर्मॉन 96च्या वर्ल्ड कपला असे एक खेळाडू होते ज्यांना डायरेक्ट कॅप्टन विकेट किपर म्हणून कामगिरी पार पाडली होती ओव्हर द विकेट. आता मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. येस, विराट कोहली पण या पद्धतीने. अशोक अस्वलकर सर वन ऑफ द टॅलेंटेड, त्यापेक्षा पण अनुभव संपन्न, प्रगल्भता, कल्पकता आणि ज्यांच्या निश्चितच ज्यांचा हात एखाद्या खेळाडूवर राबला तर निश्चितच एक वेगळ्या प्रकारचा आशीर्वाद मिळतो अशा अशोकजी. पुढचा चेंडू फुल टॉस, चेंडू वाईडिश लॉंग ऑफला, खेळाडू बाद गॉन. हाफ स्ट्रोक होता, पूर्णतः तयार नव्हते स्ट्रोक खेळण्यासाठी आणि जो फॉलो थ्रू होता बॅटचा ते पाहिल्यानंतर अंदाज येतो की यानंतर देखील बॅट
लिफ्ट होती ते अजून स्ट्रेन देऊ शकले असते अनुभवी, कारण तुम्हाला क्रॉस करायचं आतमध्ये याची देखील नोंद घ्यायची, अन्यथा तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. पेनल्टी नसणार आहे, मात्र त्याचं आपण पालन करूया. लगेच पाठवायचा खेळाडू. आणखीन एक गोष्ट बघा की हा जो खेळाडू आहे तो 3-4 वर्ष का 5 वर्ष दुबईला होता. अच्छा, पेनल्टी असणार आहे तो, आणि थांबायचं पण नाही, थांबला तरी पण आता लक्षात ठेवा जो खेळाडू आहे संतोष झगडे, त्याच्या खेळ पाहूनच ही सगळी मंडळी तयार झाली. जी यातली बहुतांश खेळाडू आहेत ना कट्टा वॉरियर्सचे, तो क्रीडांगण गट्टा कट्टा शेजारचा कट्टा एक परिसर आहे तिथले खेळाडू आहेत, आणि संतोषचा खेळ पाहून यातली बरीचशी मंडळी तयार झालीत. म्हणजे या लीगचं एक वैशिष्ट्य आहे की तुमचा प्लेअर तुमच्या विरोधात देखील खेळ, अगदी महाभारताच्या युद्धासारखं झालंय सर. यस, आणि म्हणूनच खूप महाभारतामध्ये शेवटी परमेश्वराला आपला अवतार दाखवावा लागला होता. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते प्रितेश. ओव्हर द विकेट बटरसाठी ऑन साईडला खेळायचा होता, मात्र थोडासा ऑफ स्टंपवर शफल झाले, ज्या फ्रंट फुटला आले होते. मिडल लेग स्टंपर पिचिंग. धावसंख्या 4, 51 धावांची गरज. पहिला पॉवर प्ले सुरू आहे प्रितेश. पहिल्या पॉवर प्ले मध्ये ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू येते वाईडिश, लॉंग ऑफला आतीये, चांगलं क्षेत्ररक्षण होऊ शकलं असतं, मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. सागरला या ठिकाणी आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी पार पाडावी लागेल. अंडर 22चा खेळाडू आहे. जसं संतोष सर या ठिकाणी म्हणाले की युवा खेळाडूंसाठी एक राईट प्लॅटफॉर्म, राईट स्टेज आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची गुणवत्ता, तुमचा परफॉर्मन्स सिद्ध करावा लागेल. धावसंख्या 5, 51 धावांची गरज. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. स्ट्राईकला नवीन फलंदाज सुराज. आता मात्र डावा पुढे काढला होता, निश्चितच स्लॉप खेळायचा होता, आणि बॅटची लिडिंग एज जाते शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. धावसंख्या 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये जर दोन्ही संघाचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 4 धावा दिल्या होत्या जेव्हा गणेश. या दरम्यान वेळ आहे ती पाहुण्यांच्या सत्काराची. मी युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव आदरणीय निलेशजी गवळी आणि किरणजी लोहार यांना विनंती करेल की पुढील नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना, संघ मालकांना विनंती आहे, कृपया नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. 2 दिग्गज पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणार आहोत. निलेशजी गवळी आणि किरणजी लोहार यांच्या शुभ हस्ते पुढील नाणेफेकीचा कौल. राहुल सर. निश्चितच गणेशजी धन्यवाद. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं मी राजेश कुळे पुन्हा एकदा या घाटल्याच्या क्रीडांगणावर हार्दिक स्वागत करतोय. स्टार क्रीडा मंडळ आयोजित घाटला क्रिकेट लीग वर्ष पहिलं आहे, पर्व पहिलं आहे 2021. गोलंदाजी करण्यासाठी अंडर 22चा युवा खेळाडू गोलंदाजीसाठी येणार आहे, आणि एक जबरदस्त मिस्टर लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत आहे का बॉलर? येस, लक्ष्मीकांत. संघासाठी दुसरं अनिकेत आहे. अनिकेत आहे अभिजित, आणि अभिजितचा पहिला चेंडू लवकर खेळतोय. टायमिंग या ठिकाणी वेगळं पाहायला मिळतोय, कारण लवकर स्लोअर वन टाकला होता. चांगली फ्लाईट दिली होती, उंची दिली होती अभिजित. आणि बॅट्समनचा प्री प्लॅन स्ट्रोक ज्याला म्हणतात की अगोदरच प्लॅन तयार होता की मला स्लॉक खेळायचा आहे, तो फटका. गोलंदाजी करतोय अभिजित. स्ट्राईकला आहे सागर. राईट आर्म द विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले दुसरं सुरू आहे. या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पहिला चेंडू स्लोअर पाहायला मिळाला अभि. हा देखील स्लोअर वन चेंडू आहे. एक सोपा झेल होतोय. खेळाडू बाद गॉन. ट्रॅप तयार केलेला. किती स्लोअर वन आहे बघा. थोडं बॅकफुटला जाऊन जागा बनवली असती मिडल ऑफ स्टंपवरून तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने चेंडू आला असता. पहिली देखील चेंडू फ्लाईट दिली होती. नॉट एक्झॅक्टली द स्पिन ऑफ द बॉलिंग, जस्ट गिव्हिंग सम फ्लाईट फॉर द बॅट्समॅन. अनफॉर्च्युनेट ट्रॅप हॅज बीन मेड फॉर दिस बॅट्समन, आणि निश्चितच बाद झालाय तो, म्हणजे जाळ्यामध्ये अडकतोय. पहिला चेंडू स्लोअरवर होता, दुसरा देखील त्याच निश्चितच पट्ट्यातला होता, मात्र तो फटका थोडासा ऑन द राईज खेळायला गेले आणि खेळाडू बाद. लॉंग ऑफला धावसंख्या 2 गडी बाद होत आहेत. आणि आता येतोय हर्षल शिगवण. वन ऑफ द मोस्ट डेंजरस युवा खेळाडू आहे, अँड ही हॅज टू टेक द इनिशिएटिव्ह नाव, कारण याच्याकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे ती कॅपॅबिलिटी आहे. द कॅलिबर ही हॅज. सुरू असलेला सामना मी संडे सिक्सर्स आणि JD फायटर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय. या झालेला टॉस कोणी जिंकलाय? संडे सिक्सर्स. कॅप्टन प्रदीप शिंदे यांचा संघ आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी अभिजित. शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ आहे, कव्हर आहे.
त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. एक डीप मिड विकेटला खेळाडू सर्कलच्या बाहेर. ओव्हर द विकेट अभिषेक. आता मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला बघूया रनआउटची संधी आहे. वन बाउन्स कलेक्ट करेपर्यंत धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 59. गोलंदाजी करतोय युवा खेळाडू अभि. आणि दोन्ही बॅट्समनचा जो पदल आली ते पाहिलं. टेम्परामेंट, फुटवर्क. इफ यू वॉन्ट टू प्ले सच अ डिलिव्हरी यू मस्ट अडॅप्ट द कंडिशन्स बट ॲज वेल ॲज यू मस्ट डू युअर बॅटिंग ॲज पर अकॉर्डिंग द मेरिट ऑफ द बॉल. ते खेळावं लागणार. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. याला म्हणतात, याचसाठी केला होता अट्टा. ही बॅटिंग करणं गरजेचं होतं सागरला. ही बॅटिंग करणं गरजेचं होतं या अगोदर. फुलटॉस चेंडू मिळतोय. मगाशी आपण संकेतला पाहिलं गोलंदाजी करताना, जो त्याचे पहिले 3 चेंडू अप्रतिम होते. 7 एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या वाईटच्या माध्यमातून. जो टर्न करत होता, ज्याला बाउन्स देखील मिळत होता. गणेश त्याच्या जवळ गेले, कपिल खाडे स्वतः गेले. त्यांनी सांगितलं तू चांगला खेळाडू आहेस, तुला चांगली गोलंदाजी करायची आहे. मात्र उशिरा का होईना एक वेगळ्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला. हर्षल शिगवण चांगल्या प्रकारची उंची आहे, चांगला फॉलो थ्रू, बॅकलिफ्टचा चांगला वापर करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी बऱ्यापैकी गुड लेनचा होता चेंडू. तोच फटका पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र अभिषेक या ठिकाणी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. बॅट्समनला पाहतोय, ओळखतोय की जर मला त्याच्या पट्ट्यामध्ये चेंडू द्यायचा नसेल तर मला कोणते चेंडू टाकावे लागणार, कारण यानंतर देखील एक वेगळ्या प्रकारची मॅच पाहायला मिळेल. अभिषेक पुन्हा एकदा मात्र बघूया डिक्लेअर आहे की षटकार, 2 धावा. दॅट्स काइंड ऑफ बॅटिंग रिक्वायर्ड फॉर स्मॅशर्स अँड स्मॅशर्स बॅट्समन हॅज टू स्मॅश द बॉल ऑल ओव्हर स्क्वेअर ऑफ द विकेट. धाव संख्या 15. 2 षटकानंतर 15 धावा. धावांची गरज आहे ती म्हणजेच 36 आणि ओव्हर झालेले आहेत 2 ओव्हर, म्हणजे 24 बॉल बाकी आहेत आणि 24 बॉल्समध्ये तुम्हाला 36 9 रन्स पर ओव्हर इज रिक्वायर्ड. आस्किंग रन रेट आहे आणि 9च्या सरासरीने जर तुम्ही बॅटिंग केलीत, कारण एवढं काही डीप मिड विकेट दूर नाही आहे. जे अंतर आहे कव्हरला, पॉइंटला, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट वाईडिश मिड ऑफ. या दरम्यान वेळ येते पाहुण्यांच्या सत्काराची. आदरणीय किरणजी लोहार आणि निलेशजी गवळी यांचा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. युवासेना महाराष्ट्र सहसचिव विस्तारक असणारे किरणजी लोहार तसेच निलेशजी गवळी या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांचा आपण विनयजी शेट्टे यांच्या शुभ हस्ते सत्कार करीत आहोत. स्टार क्रीडा मंडळ आणि BNW यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नगरसेवक श्री अनिल पाटणकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने आयोजित हा क्रिकेटचा महासोहळा. या सोहळ्यासाठी येथे उपस्थित असणारे युवा सेनेचे किरणजी लोहार, निलेशदादा गवळी या दोन्ही सन्माननीय पाहुण्यांचा आपण या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत. विनयजी शेट्टे आणि प्रशांतजी यांच्या शुभ हस्ते. दोन्ही सन्माननीय पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. पुढील समालोचन पुन्हा एकदा आदरणीय राहुल सर करतील. धन्यवाद. सचिन गायकवाड गोलंदाजीसाठी आलेत. मगाशी एक मात्र गोष्ट अभिची चांगली पाहायला मिळाली की अभि समोरचा बॅट्समन कोणाही घाबरला नाही. त्यांनी ती फ्लाईट दिली चेंडूला की मी माझ्या स्ट्रेंथ प्रमाणे गोलंदाजी करणार आणि निश्चित तुमच्यामध्ये निश्चित ताकद असेल, तुम्ही बाहेर फेकून द्या. एक फटका चांगला पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी सचिन. स्ट्राईकला सूरज. जलद गतीने टाकला चेंडू, तितक्या जलद गतीने बाहेर फेकून देतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून देतो. 6 धावा. बिग वन. दॅट्स काइंड ऑफ बॅटिंग रिक्वायर्ड. शेवटचं षटक संकेतचं जे महागडं ठरलं, तिथे इक्वेशन समीकरण बदललं. मोमेंटम शिफ्टेड. बट येस, द बॅट्समन हर्षल शिगन ऑलरेडी प्लेड अ जेन्युइन 6 ओव्हर दी स्क्वेअर लेग अँड सूरज नाव just join his party with the start sixer. धावसंख्या पुढे सरकते 21. पहिला चेंडू, ज्या पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेंगे स्वागत, त्या पद्धतीने षटकाराने सुरुवात. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला अभि आहे. एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑफ. गोलंदाजीसाठी सचिन. आखुटप्प्याचा चेंडू थोडासा बॅक ऑफ द लेन टाकला होता आणि हर्षल सांगतोय की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार म्हणजे क्रिकेट नाही, प्रत्येक चेंडूवर स्लॉग स्वीप म्हणजे क्रिकेट नाही. कारण नंदेश आहे बघा स्लीपमध्ये, कव्हरला एक खेळाडू आहे. ज्या ठिकाणी महेंद्र एक जबरदस्त, मला आठवतंय 2 वर्षापूर्वी ओमकारच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आलो होतं बिग बॅशला, त्यावेळेस दुपारच्या सत्रामध्ये
या बॅट्समनने अप्रतिम बॅटिंग केली होती आणि मगाशी देखील सुरुवातीला सकाळी सत्र मी म्हटलं विनयला की दुपारी 12:30-1 वाजले की त्यानंतर जास्त षटकार पाहायला मिळतील ज्यावेळेस हवेचा वेग या दिशेला असतो जो आमच्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स आहे. सचिन आता मात्र फुल लेन टाकण्याचा प्रयत्न होता, ओव्हर पिच मिळाला, मात्र बॅट्समनचा पवित्राच तोच आहे. डाव पाय पुढे काढतात फ्रंट फुटला, जे बॉडी बॅलन्स थोडं ऑफ स्टंपवर जातात, त्यानंतर तो स्ट्रोक तयार करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 22. सुरुवात जी अडखळीत झाले होते, जसं म्हणतात की गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती त्यांच्या यशस्वी लक्ष्यापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला, नशीब बदलेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सचिन. पहिल्या ब्रेक थ्रूची गरज होती ती मिळाली, मात्र अजून बघूया काय वेगळं पाहायला मिळते का. हर्षल आपला आवडता फटका तोच खेळून काढतोय, तो म्हणजे रीप विकेटला भाई येतोय त्या ठिकाणी. जर्सी नंबर 62 एक चांगलं क्षेत्ररक्षण. लक्ष्मीकांत म्हणून एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग ज्याने केली होती, कारण लक्ष्मीकांत याला ओळखणं सोपं जात आहे कारण त्याच्या डाव्या पायामध्ये येलो शूज आहे आणि राईट फूट आहे तो म्हणजे ब्ल्यू. कंटिन्यूस तुम्हाला मास्क परिधान करायचं आहे. जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत, एक सुज्ञ प्रेक्षक आहात तुम्ही. स्ट्राईकला सूरज, सचिन गायकवाड. आखूड टप्प्याचा चेंडू, टिपिकल अप्पर कट वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. दोन्ही पावलांचं जे निश्चित एक वेगळ्या प्रकारचं फटका पाहायला मिळतो. डिक्लेअर मध्ये 1 धाव आणि एका धावेने धावसंख्या 24. कितीतरी वेगळ्या प्रकारचे फटके आपण असे पाहतो जेव्हा सर्कलचं ग्राउंड होतं अप्पर कट खेळण्यासाठी. काल सूर्याला आपण देखील पाहिलं, सूर्यकुमार यादव ज्या पद्धतीने त्याने पहिला षटकार खेचला आणि त्यानंतर स्वागत, त्यानंतर 2 ट्राय त्यांनी केले होते जो अप्पर कट, त्यानंतर अजून एक बाउन्सर जो टाकण्यात आला होता. आणि फटके आहेत जे इनोव्हेटिव्ह स्ट्रोक तुम्ही कन्व्हर्ट करू शकता बिकॉज ऑफ IPL जास्त खेळले जातात लिमिटेड ओव्हर्समध्ये. सचिन आखूड टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा, वाईड टायटॅनिक पोझिशनमध्ये येत आहेत अंपायर आणि समांतर दोन्ही हात करून सांगतात की इट्स अ वाईड, अवांतर धाव. टायमिंगला तुम्हाला खूप काही गोष्टी करायच्या असतात. काल शार्दुल ठाकूरने शेवटचं षटक हाताळलं होतं, त्यावेळेस हार्दिक पंड्या गेले, रोहित शर्मा ते सांगत होते तुम्हाला कोणत्या प्रकारचे चेंडू टाकायचे होते कारण जास्त ड्यू होती आणि त्यानंतर ते चेंडू टाकण्याचा प्रयत्न करते स्लोअरवर हाफ ट्रॅकर. सचिन गायकवाड षटकातील फुटचा चेंडू आता मात्र कनेक्ट करतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने, स्ट्रोक नाही. बघूया हा चेंडू सीमा पार, षटकार. दॅट द अनदर मिस चान्स बाय डीप वाईडिश मिड विकेट खेळाडू संकेत सूरजच्या बॅटमधून. काल सूरज वेगळा आपण सूर्य तपताना पाहिलंय, वरती आकाशामध्ये वेगळा सूर्य चमकतोय, मात्र या ठिकाणी सूरजचा एक वेगळा झंझावत पाहायला मिळतो. धावसंख्या 1 गडी बाद झालाय, एकूण धावसंख्या 32 32 धावा. 32 3 ओव्हर नंतर 32 धावांची गरज आहे 19 आणि 3 ओव्हरचा खेळ बाकी, 18 चेंडूत 19. ड्रिंक्स ब्रेक आलेला आहे. बघा सुरुवात जी झाली स्टार क्रीडा मंडळ आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमाने, त्याचप्रमाणे विशेष सहकार्य तुषारच्या शुभ हस्ते शुभमजी एडे यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करीत आहोत. तर स्टार क्रीडा मंडळ आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित नगरसेवक श्री अनिल पाटकर साहेब यांच्या विशेष सहकार्याने पाहताय आपण घाटला क्रिकेट लीग, क्रिकेटचा महासंग्राम. शिवमजी एडे यांचा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत आणि सत्कार करीत आहोत तुषार यांच्या शुभ हस्ते. या दरम्यान या संपूर्ण सोहळ्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य दिलेले त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष आभार. कोणत्याही नावाची कोणत्याही सत्काराची अपेक्षा न करता स्टार क्रीडा मंडळ आणि BMW जे आमचे सहकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करत आहोत. ओव्हर टू राहुल सर. धन्यवाद. अतिशय लाख मोलाची अशी स्पर्धा आहे घाटला क्रिकेट लीग, एक वेगळ्या प्रकारची लेगसी आणि ज्या पद्धतीने जी सुरुवात केलेली आहे. पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं होतं गोलंदाज प्रितेशने, त्यानंतर अभिजित गोलंदाजीसाठी आले होते. पहिले 2 चेंडू अभिजितने स्लोअरवर टाकले होते, त्यातला एक चेंडू हर्षलने सुरुवात केली होती आणि बाहेर फेकून दिलं होतं आणि त्यानंतर सामन्याचं गणित समीकरण बदललं. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दोघंही फॉर्ममध्ये आले, मात्र जसं म्हणतात की ड्रिंक्स ब्रेक आहे, एक वेगळी रणनीती आता तयार करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 19 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत. समोरच्या संघाने अजूनही तेवढ्या धावा करायच्या बाकी आहेत, त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये तुमच्या अशा गोलंदाजाला तुम्हाला आणावं लागेल.
पाचारण करावं लागेल जो तुम्हाला चांगला ब्रेक थ्रू देऊ शकतो. चेंडू डॉट काढावे लागणार आहेत. कव्हर पॉईंटला तुम्हाला डिक्लेअर आहे. धावसंख्या 32 नाही 31. धावांची गरज 20. 18 चेंडूत 20 धावांची गरज. मी सूरज आणि हर्षल आणि स्मॅशर्स युनिक या संघनायकांना देखील विनंती करेन. धावसंख्या 31. 20 धावांची गरज. 18 चेंडू. एक शॉट मिड विकेटला खेळाडू सचिन गायकवाड. कव्हरला महेंद्र आहे. मिड ऑफला खेळाडू. पहिला चेंडू फुल लेन टाकला होता. ज्या टेंगुलला निश्चितच खोदून काढायचं होतं. स्ट्रोक खेळण्यासाठी जागेवरूनच कुठल्या प्रकारची पायांची हालचाल पाहायला मिळाला नाही. जे फुटवर्क. पहिला चेंडू लुझनर होता मात्र फुल टाकला होता. फुल लेंथ जी दिशा होती चेंडूची. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. दॅट द बिग वन. दॅट्स काइंड ऑफ बॅटिंग रिक्वायर्ड फॉर युनिक स्मॅशर. अनदर स्मॅश ओव्हर द मिड विकेट. बिग वन. 38. धावसंख्या 38. 38. नंदेश आहे स्लीपमध्ये. मिड ऑफ कव्हर पॉइंट. एक शॉट मिड विकेटला सचिन आहेत गायकवाड. डीप वाईडिश मिड विकेटला आहेत ते म्हणजे संकेत ओव्हर द विकेट. हो आता मात्र ऑफ स्टंप वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बघूया मिस फिल्डिंग होते दोघांचं. कॉलिंग मध्ये काहीतरी. येस पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. एक धाव पूर्ण केली 2 धावांसाठी. कॉलिंग फार आवश्यक आहे आणि ही कॉलिंग फार निर्णायक होते. पंचांचा इशारा येतो बायच्या माध्यमातून. एक एक्स्ट्रा धावा आणि 2 धावा मिळत आहेत. नितीन केकाण जे आपले अंपायर्स ऑफिशियल्स आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला आहेत अशोक अस्वलकर सर. खूप प्रगल्भता अनुभव संपन्न असे पंच आहेत सामनाधिकारी आणि ज्यांच्या माध्यमातून चांगले खेळाडू निश्चितच आज आपण पाहतोय भारतासाठी तयार झाले. त्यांनी मुंबईचे देखील प्रतिनिधित्व केले. ब्रेक. ओ अतिशय चांगला चेंडू. बघा बॅट्समनला चकवतोय कारण गोलंदाजी करताना एक बऱ्यापैकी मध्यम गती आहे मात्र ज्या प्रकारची चेंडूवर बोटं फिरवतोय हे निर्णायक आहे. ही गोलंदाजी आवश्यक आहे अनिकेतला. आता मात्र फॉलो थ्रू चांगला होतोय. कव्हरच्या दिशेने लॉफ करतोय. एका धावेसाठी डिक्लेअर. काही वेगळं करण्याची गरज नाही. जे बेसिक क्रिकेट आहे तुम्हाला खेळावं लागेल. नेहमीच बेसिक क्रिकेट जे आवश्यक असतं. कुठल्याही जीवनामध्ये देखील आपण म्हणतो की जीवनाचं खूप रहस्य असतं मात्र त्यावेळी देखील एक साधारण होऊन तुम्हाला जीवन जगता आलं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी बनू शकता. गोलंदाजीमध्ये बॉल बाकी आहेत. 1 to go. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अनिकेत आता मात्र पुन्हा एकदा फुल लेन टाकला होता मात्र खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू होते कव्हर पॉइंटला. एक धाव. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 42. धावांची गरज 9. 12 चेंडू 9 धावांची गरज. पडझड अशी झाली जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जो अंडर 22चा खेळाडू सागर बाद झाला. तदनंतर संतोष पहिला बाद झाला आणि त्यानंतर संतोषचा स्ट्रोक आपण पाहिला तर फुल बॅकलिफ्ट जी होती फॉलो थ्रू. जसं एक अनुभव आहे संतोषला. संतोष झगडे यांना आपण आउट होताना पाहिलं कारण तो फॉलो थ्रू पूर्ण जर खेळला असता तर कदाचित आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती पाहतोय त्या ठिकाणी तो चौकार किंवा षटकारासाठी चेंडू घेऊ जाऊ शकला असता. मात्र थोडासा बंद लवकर केली बॅट आणि बाद झाले. दुसरा खेळाडू बाद झाला सागर. ज्यावेळेस सागर पूर्णतः तयार नव्हता त्या स्ट्रोकसाठी आणि एक चांगले यश मात्र तदनंतर एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये आपण होताना पाहतोय. एका बाजूला सूरज चमकताना एक चांगल्या प्रकारे त्याचा एक वेगळा झंझावत तर दुसऱ्या बाजूला तितकंच घातक डेंजरस हर्षल शिगवण. एक युवा खेळाडूंमध्ये जर आज पाहिलं तर मगाशी आपण लक्ष्मीकांत यांना पाहिलं बॅटिंग करताना 2 चांगले षटकार आणि त्यानंतर अजून युवा. बघा युवा खेळाडू अंडर 22 तुमच्याकडे आहेत तर या स्पर्धेमध्ये जर युवा टॅलेंट युवा खेळाडूंना देखील एक बक्षीस असेल तर निश्चितच काही दावेदार आहेत प्रबळ दावेदार. द प्रोबेबल प्लेयर्स दॅट शुड बी. बघूया कोणाला तो अवॉर्ड मिळू शकतो कारण जर आपण पाहिलं तर असं म्हटलं तर गोलंदाजी करण्यासाठी येतोय ज्ञानेश. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ज्ञानेशचा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सूरज चेंडू खेळून करतोय. डीप स्क्वेअर लेगला एकदा पूर्ण करतोय. मिस फिल्डिंग होते आणि कॉलिंग करताय. त्याला म्हणतात चिकी. काय कॉल केला होता त्याला माहित होतं सूरजला मला डेंजर एंडला धावायचं आहे. अँड व्हॉट अ कॉल अँड व्हॉट अ रिप्लाय हॅज बीन गिवन हर्षल शिगवण टू सूरज. स्कोर मूव्स टू 44. 7 धावांची गरज आपण पाहतोय. स्टार क्रीडा मंडळ आयोजित आणि BMW यांच्या संयुक्त विद्यमाने GCL घाटला क्रिकेट लीग या क्रिकेटचा रणसंग्रामाचा पहिला दिवस. सुरुवातलेली पहिली मॅच कट्टा वॉरियर्स विरुद्ध युनिक स्मॅशर्स.
तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, हा 5वा तर 6वा स्ट्रोक आहे ज्या पद्धतीने तो खेळतोय. आणि हर्षल देखील सांगतोय काही वेगळं करण्याची गरज नाही, विकेटची गरज आहे. विकेट जर घेतल्या, डॉट चेंडू काढले तर निश्चित कट्टा वॉरियर्स हा संघ देखील कमबॅक करू शकतो. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. षटकाची पुढचा चेंडू आता मात्र कव्हरला खेळतोय. डिक्लेअरमध्ये स्ट्राईक रोटेट करावे लागणार आणि हे देखील आवश्यक असतं. जसं म्हणतात की सिंगल इज द लाईफ लाईन लिमिटेड ओव्हर्स, यू मस्ट रोटेट युअर स्ट्राईक. आणि ते देखील आहे. दोन्ही युवा आहे. एका बाजूला अनुभव मगाशी आपल्याला पाहायला मिळालं, जो खेळाडू बाद झाले, मात्र हर्षल या ठिकाणी लिडिंग करतोय. सुरेशला सांगतोय की जी मॅच आहे, ज्या मॅचमध्ये आपण आलेलो आहेत, 45 इज द स्कोर. धावांची गरज आहे. बॉल 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 जुना बॉल. आणि काही व्हॉलेंटियर्सना विनंती करेन कव्हरच्या दिशेने काही व्हॉलेंटियर्स उभे राहा. स्टार क्रीडा मंडळाच्या काही व्हॉलेंटियर्सना विनंती राहील की जेणेकरून बॉल गेल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय अडथळा या ठिकाणी येणार नाही, जेणेकरून मॅच लवकरात लवकर सुरू होईल. महेंद्र आहे कव्हर पॉईंटला, मिड ऑफ लाईक खेळाडू आहे. आता जो शॉट मिड विकेटचा होता तो शॉट स्क्वेअर लेगला जातोय. सचिन एक स्लीपमध्ये नंदेश आहे विकेट किपिंग करताना आपण पाहतोय ज्या पद्धतीने एक स्लीप घेऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज ज्ञानेश. एक वेगळ्या प्रकारचं ज्ञानेश याला गोलंदाजी करावी लागेल. एक वेगळं ज्ञान आपलं क्रिकेटमधलं गोलंदाजीमधलं तंत्रमंत्र वापरावं लागेल, कारण तुम्ही चेंडू डॉट काढलेत, निर्धाव चेंडू काढलेत. डॉट केल्यानंतर जो विकेट घेतल्यात, नवीन फलंदाजावर दबाव आणलात, तर ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत तुम्ही आणू शकता. कारण या ओव्हरमधल्या जर आपण पाहिलं तर चेंडू झालेत केवळ 3, म्हणजे 9 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 6. स्ट्राईकला सूरज, 9 स्ट्राईकला हर्षल शिगवड. आजच्या या दिवसातील आपल्या GCLचा पहिला सामना. फुलटा चेंडू याचसाठी केला होता अट्टास, पुन्हा एकदा फेकून देतोय चेंडू. मिड विकेटच्या वरून नाही तर स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार, 6 धावा, बिग वन. आणि विजय फटका स्ट्रोक. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आपल्या वैयक्तिक 25 धावा सूरज पडवा. आणि दोन्ही टीमने एकमेकांना शेक हँड करायचं हस्तांदोलन. सूरज हर्षल, हर्षल सूरज लाईन अप करून तुम्हाला बाहेर जायचं, डायरेक्ट तुम्ही बाहेर पडू नका. आणि गणेश, रोहन पाटील, सागर, तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक खेळाडूला पूर्ण लाईन अप करताना त्यांना हस्तांदोलन करत करत पुढे जायचं आहे. ओनर असतील, संघ मालक, कॅप्टन अँड एव्हरीवन, यू जस्ट शेक हँड टू अदर टीम. आणि हे रूल्स रेग्युलेशन आपल्याला या ठिकाणी